नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतीय रेल्वेनं कन्फर्म तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना किती रक्कम परत द्यायची या संदर्भातील नवीन नियम जारी केलेत. नव्या नियमानुसार एखाद्या प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असेल आणि त्यानं ट्रेन सुटण्यापूर्वी 24 ते 72 तासांच्या काळामध्ये तिकीट रद्द केल्यास त्यांना तिकिटासाठी मोजलेल्या रकमेपैकी 25% रक्कम कपात करून राहिलेली 75% रक्कम परत दिली जाईल. ट्रेन सुटण्यापूर्वी 8 तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास रिफंड हा दिला जाणार नाहीये. तर मग आता एखाद्या प्रवाशाकडे रेल्वे प्रवासासाठी आरक्षित केलेलं कन्फर्म तिकीट असेल आणि त्यानं ती ट्रेन सुटण्यापूर्वी 72 तासाच्या आत तिकीट रद्द केलं तर त्याला अधिकाधिक रक्कम दिली जाईल. यातून प्रति प्रवासी फक्त किमान तिकिटाची रद्द फी वजा केली जाईल. त्यानंतर तुमच्याकडे जर ट्रेनचं कन्फर्म तिकीट असेल आणि तुम्ही ट्रेन सुटण्यापूर्वी 72 ते 24 तासांच्या कालावधीमध्ये ते तिकीट रद्द केल्यास तिकिटाच्या दराच्या 25% रक्कम किमान शुल्क म्हणून वजा करून राहिलेली रक्कम प्रवाशाला परत केली जाईल. त्यानंतर ट्रेन सुटण्यापूर्वी प्रवाशानं 24 तास ते 8 तासांच्या कालावधीमध्ये तिकीट रद्द केल्यास तिकिटाच्या 50% रक्कम वजा केली जाईल आणि राहिलेली रक्कम प्रवाशाला दिली जाईल. आणि जर तुम्ही ट्रेन सुटण्यापूर्वी 8 तासांच्या कालावधीमध्ये तिकीट रद्द केलं तर कोणत्याही प्रकारची रक्कम तुम्हाला पुन्हा परत दिली जाणार नाही. तुम्ही जर एखादं तिकीट एखाद्या रेल्वे स्टेशनच्या काउंटरवरनं बुक केलं असेल तर रेल्वे प्रवास संपणाऱ्या स्टेशनला रद्द करावं लागत होतं, परंतु आता मात्र कोणत्याही स्टेशनवरून तुम्ही तिकीट रद्द करू शकता. ई तिकीट काढणाऱ्यांना यापूर्वी ऑनलाईन TDR फाईल करावा लागायचा. आता TDR फाईल करावा लागणार नाही तर ऑटोमॅटिक रिफंड जमा केला जाईल. बोर्डिंग स्टेशन बदलण्याची देखील संधी आता ट्रेन निघण्यापूर्वी 30 मिनिटांपर्यंत देण्यात आली. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा देण्यात आली आहे. रेल्वे तिकीट रिफंड संदर्भातील नियम हे 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान लागू केले जाणार आहेत. दरम्यान भारतीय रेल्वेकडनं तिकीट आरक्षित करण्यासंदर्भातील नियमांमध्ये यापूर्वी मोठे बदल करण्यात आले होते. रेल्वेच्या नियमानुसार 60 दिवसांच्या कालावधीसाठी रेल्वे तिकीट बुक करता येतं. याशिवाय रेल्वे तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर सुरुवातीचा काही वेळ आधार प्रमाणीकरण केलेल्या प्रवाशांसाठीच राखीव करण्यात आलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भारतीय रेल्वेनं काही मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि स्पेशली कन्फर्म तिकीट रद्द केल्यानंतर किती काळामध्ये किती रिफंड मिळेल हे देखील आता कन्फर्म झालेलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.